सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहांकाळ इथल्या झुरेवाडी गावच्या रस्त्याच्या बाजूला एका घरामध्ये अज्ञात व्यक्तीनं महिलेला मारहाण करून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. विशाल सरगर हे आपली पत्नी, 3 महिन्याचं बाळ, भाऊ, आई आणि इतरांसोबत राहत आहेत. दुपारी साधारण 2-2:30 वाजण्याच्या सुमाराला घरातले सर्वजण बाहेर गेले होते. घरी दीपाली विशाल सरगर आणि त्यांचं 3 महिन्याचं बाळ हे दोघेच होते. 2 ते 2:30 वाजण्याच्या सुमाराला कुणीतरी दरवाजा वाजवला. तेव्हा दीपाली यांनी दरवाजा उघडला असता एका तरुणानं पाणी मागितलं आणि जबरदस्तीनं घरात घुसून आतून दरवाजा बंद केला. दीपाली यांचं तोंड बांधलं आणि त्यांना मारहाण करू लागला. तेव्हा दीपाली यांनी त्याला तुम्ही कोण आहे, का मारत आहे असं विचारल्यावर तिथं असणाऱ्या 3 महिन्याच्या बाळाला त्या तरुणानं सोफ्यावर निर्दयीपणे फेकून दिलं आणि दीपाली यांना मारहाण केली. गळ्यात असणारं मंगळसूत्र ओढण्याचा प्रयत्न केला. मारहाण होताच तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केल्यावर तो अज्ञात तरुण पळून गेला, अशी माहिती स्वतः दीपाली सरगर यांनी अर्थराज्य न्यूज मराठीला दिली आहे. शहरातल्या परिसरामध्ये चोर आल्याच्या अफवा किंवा काय खरं काय खोटं याबाबत कळत नसून लोकांनी सतर्कता आणि सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. गस्ती पथक नेमून गस्त घालणं गरजेचं झालंय. अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठेमहांकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट. काय काय झालं दुपारी? माणूस एक आला आणि मी त्याला काय ओळखत नाही. त्यानं येऊन कडी वाजवला. कडी वाजवला, मी दरवाजा उघडल्यावर त्यानं येऊन मला म्हणलं, वहिनी पाणी द्या. मी लांब आलो. मग पाणी द्यायला घेतलं आणि त्यानं येऊन डायरेक्ट कडी लावली आतून घरातून. मग त्यानं कडी लावल्यावर लगे मी म्हणलं, कोण आहे तुम्ही, कडी का लावताय? तो काय बोलला नाही. लगे येऊन माझं तोंड बांधलं. माझं तोंड बांधल्यावर त्यानं मला एक झप्पा गाला इथं मारलं. मग गालावर मारल्यावर त्यानंतर मी म्हणलं, का मारायलाय? तर बोलूच देईना तो. म्हणून मी आत आली तर मुलाकडे बघायला, तर त्यानं आत येऊन मुलाला, जिथं मूल खेळत होतं, मुलाला घेतल्या उचलून त्यानं मुलाला मारलं तर फेकून दिलं. मग फेकून दिलं मी, तरी पण मुलाला घ्यायला बघायला तर त्यानं मला घेऊ दिलं नाही. पाठीत बुक्क्या त्यानं मारला. ते कुठलं काय बोलला का, भाषा वगैरे कुठली काय? बाकी काही नाही, काहीच बोलला नाही. डायरेक्ट मारायला चालू केलं. किती होता? एकटाच होता? एकटा. तुम्ही कुठं बाहेर गेला परत नंतर? बाहेर मी नाही गेले. मग तो कसा गेला का लगेच पोहून? हा, तो गेला बाहेर. बाळाला कुठं लागले गेले? बाळाला लागले पाठीला. तिथं सोने वगैरे काय नेलं नाही ना? फक्त मारहाण जोरात केली. गळ्याला न्यायला बघालता, पण मी गळ्याला हात लावला नाही. किती वाजता झाले? 2 वाजता दुपारी. घरी तुम्ही एकटेच होता? एकटीच होते. मग आरडाओरड केल्यावर गेला का पोहून तो?